तरी या आमच्या गावचे सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच ही ह्या गावावर पदावर आहेत. ह्यांना उरुळीमधून किंवा पुण्यामधून मतदान करून गावावर नेमणूक किंवा इथं सरपंच पद दिलेलं नाही. त्यांना इथल्या गावकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणून ही प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. ह्यांना जर आपले पद हाताळता येत नसतील तर यांना काळजीपूर्वक राजीनामा द्यावा, म्हणजे दुसरे तरी माणसं रेगर रूपाला तरी आमच्या गोरगरिबाला सह्याला अडचण येणार नाही. मी मुंबईला आहे, मी उरुळी कांचनला आहे, तिकडेच येईन मग देतो, ही मी बोलत नाही, ती बोललेले माझ्याकडे रेकॉर्डिंग क्लिअर आहे मोबाईलमध्ये. असा विषय आहे. सरपंच उपसरपंच ऑफिसमध्ये नाहीत कधीच. गावचा शिपाई आणि गावचा एक मेंबर फक्त अवेलेबल रोज इथं असतात, बाकीचं इथं कोणी नाही. माझ्या बापाला बँकेतला पैसा काढण्यासाठी सरपंचाची सही लागत होती आणि पोलीस पाटलांची सही लागत होती, तरी ह्यांना सांगितलं ही चौकटीत बसत नाही, ही देता येत नाही. मग माणसाचा प्राण गेल्यावर देता येते का, हा मला प्रश्न आहे. सरपंचाच्या खुर्चीवर कवा सरपंच नाही, इथं कुठल्या तरी कार्यक्रमाला कुठल्या तरी ह्याला तेवढ्यापुरतं आपलं मुंगसावणी तोंड दाखवतोय आणि डायरेक्ट उरुळे कांचनला राहतोय. उपसरपंचाच्या खुर्चीवर उपसरपंच कधीच नाही आणि ही मी स्पष्ट सांगतोय. आणि ह्या लोकांपासून ह्यांची मी बातमी दिली आहे, मला ह्यांच्यापासून 1001% धोका आहे. मी न्यूज पुढे डायरेक्ट सांगत आहे. माझ्या केसाला धक्का लागला तर ह्यांच्याशिवाय माझा घातपात होऊ शकत नाही. आणि शिरात असा बोलणारा कोणच नाही म्हणून ही पट्या बोलतोय. आमदार खासदारला सुद्धा मी फोन करून ही विषय सगळा सांगितलेला आहे की आमच्यात सरपंच नाही, उपसरपंच नाही आणि पोलीस पाटील नाही. ताबडतोब ह्यांचे निलंबित करावं असं मी जाहीर आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे. नाहीतर मी ग्रामपंचायतीच्या मोर आत्महत्या करायच्या हिशोबातला माणूस आहे. आणि तुम्ही टाइमपास किंवा मनोरंजनासाठी ऐकू नका. धन्यवाद. मी रोहिदास सरवदे, शिराळगावचा नागरिक. माझ्या वडिलांची तब्येत भयंकर आजारी आहेत. त्यांना दवाखान्यापर्यंत सुद्धा जाता येत नाही किंवा बँकेपर्यंत जाता येत नाही. म्हणून मला सरपंचाचा सहीशिक्का पाहिजे होता किंवा गावच्या पोलीस पाटलाचा सहीशिक्का पाहिजे होता. त्याच्याशिवाय बँकवाली पैसे देत नाहीत आम्हाला. तरी मी या सरपंचाला फोन केला होता. मी त्यांच्या आता घरी आहे, त्यांच्या घराला कुलप आहेत, की पुण्यात राहतात उरुळी कांचनला. तर त्यांना मी फोन केल्यावर ते मला डायरेक्ट म्हणले की तुम्ही उरुळी कांचनला या, तुम्हाला सहीशिक्का देतो. तर आमच्या शिराळ गावातल्यांनी सर्वांनी यांना मतदान देऊन शिराळामध्ये निवडून दिलेलं आहे. पुण्यामधून दिलेलं नाही किंवा उरुळीमधून दिलेलं नाही असं त्यांना मी स्पष्ट सांगतो. आणि आमच्या तालुक्याचे नवीन झालेले आमदार आबासाहेब यांना बी मी कॉल केलेला आहे आणि ह्यांच्या सर्वांच्या तक्रारी मी घाललेल्या आहेत. ह्यांना तातडीने निलंबित करावं आणि गोरगरिबाच्या अडचणीला दुसरा कोणीतरी सरपंच किंवा इथं कोणीतरी दुसऱ्याची नेमणूक करावी. भयंकर आम्हाला त्रास होत आहे की माणूस सरपंच जवळजवळ वरीच झालं पुण्याला राहायला आहे उरुळी कांचनला. ह्यांचं कॉल रेकॉर्डिंग सहित माझ्याकडे आहे. माझ्या शब्दावर विश्वास नका ठेवू, पण कॉलवर तरी नक्की ठेवचाल. माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहे. तर तातडीने मी खासदार आमदार साहेबांना सर्वांना कॉल करून सांगितलेलं आहे की गावामध्ये पोलीस पाटील गावामध्ये राहत नाहीत, सरपंच गावामध्ये राहत नाहीत, उपसरपंच गावामध्ये राहत नाहीत. तरी ह्या गावाचा संपूर्ण खोळंबा झालेला आहे. पाण्याचा प्रश्न असतील, गोरगरिबाच्या सह्याचा प्रश्न असतील, हे डायरेक्ट कॉलवर म्हणतात की तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे या आणि आम्हाला देता येत नाही, आम्हाला घेता येत नाही. पोलीस पाटलांना मी फोन केला होता तर त्यांना बी मला सांगितलं की तुम्ही चौकटीत बसत नाही किंवा चौकटीच्या ह्याच्यात आम्हाला देता येत नाही, बाहेर आहे, विचारावं लागेल, तहसीलदारला विचारावं लागेल, अशा वेगवेगळ्या कारणे सांगून लोकांची फेटाळणी करतात. तर माझं संपूर्ण ह्या न्यूज चॅनलला जी 24 तासवाल्यांना सर्वांना माझं सांगणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ही क्लिप गेली पाहिजे. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर आपण